या गावात नंदीवाले आणि देऊळवाले म्हणजे ज्यांना आपण कडक लक्ष्मी म्हणून ओळखतो त्यांची वस्ती आहे। गेले कित्येक पिढ्या भारताचे रहिवासी असूनही इथले रहिवासी असल्याचा त्यांच्याकडे एकही पुरावा नाहीये किंवा कुठलंही ओळखपत्र नाहीये। अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजाही हा समाज भागवू शकत नाहीये। पोटाची खळगी भरण्यासाठी सतत गावोगावी फिरणाऱ्या या भटक्यांचं आयुष्य कसं आहे ते आपण जाणून घेणार आहोत। काय करतात आम्हाला तर घर नाही दार नाही आपली माझी पार गरिबी लायची वा पावसाळ्यात कधी बी ह्याच्यातच राहतो गळतो पण काय करतात त्याला इलाज नाही। पाऊस गेला की परत त्याला वाळू गाळून परत कपडे बिपडे काय असले तर मग नंतर ना ते हातरनं पांघरून सगळ्यामध्ये वाळले वळाले परत घ्यायचं असतं सगळं भिजून जातं काय नाही राहत। पूर्वी 12ही महिने हे देऊळ डोक्यावर घेऊन फिरणारा हा देऊळवाला समाज आता सुगीच्या हंगामात अशा पद्धतीने त्यांची ही देवळं बंद करून या ठिकाणी पालामध्ये ठेवून देतात आणि शेतीची कामं करायला जातात। हे देऊळ डोक्यावर घेऊन फिरण्यापेक्षा त्यांना शेतीत काम करून जास्त पैसा मिळतो, त्यामुळे हा वर्ग जो आहे तो सुगीच्या हंगामात का होईना शेतीत काम करायला जातो। इथला तरुण वर्ग शेतीकडे वळलेला आहे, त्यामुळे आता हे देऊळ घेऊन जाणाऱ्यांची संख्याही कमी झालेली आहे आणि हे देऊळ अशा पद्धतीने सुगीच्या हंगामातही आणि नंतरही बराच दिवस बंद करून ठेवण्याची वेळ या समाजावर आली आहे। आता आमचे मुलं काय म्हणतात आम्ही देवळ घे ती सातबार आसूड घे तू गावात खेळ करते पोरं काय म्हणतात आम्हाला सोंग करायचं जमत नाही काय की आम्हाला नावं ठेवतात ना। आता पोरं काय करते बर का हे कुठं शेतकरी बजे जात्यात कुठं काय दादा 50-60 रुपयाचं काम करतात ते कवा जात्यात ते कवा शेतकरी देतात ह्याच्यामुळं करून करून ज्या वेळी काम नसेल ना त्यावेळी पोरं उपाशी बसतात। माथ्यावर खेळती गे माथ्यावर खेळती गे बाई माथ्यावर खेळती गे बाई तू गे तुझी कोल्हापूरची जागेल सोन्याची काम बघ मिळलं तर तुकडं मागून खातो नाही जर असलं तर आम्ही आपल्या झोपड्यामध्ये असं उपाशी झोपतो। आम्हाला घर नाही काय आम्हाला शेत नाही आम्हाला कुठं काय जागा नाही आम्हाला कुठं मुलांच्या शाळेची शिक्षण नाही आता आम्ही जगायचं कुठं आमच्या मुलांचे हाल व्हायला लागलं आमचं हाल व्हायला लागलं फिरून फिरून आम्ही ठकून गेलो। आम्ही येता येता आम्हाला 15-16 वर्ष झालं इकडे येतोय 15-20 वर्ष झालं आम्हाला येता येता पण कुणी हा गावावर सुद्धा कुणी आम्हाला सोयी करा ना कुठं जागा देतो बाबा कुठं काय घर बांधून देतो कुठं झोपडपट्टी कुठं तुम्हाला देतो ही कुणी सोयी देणार ना आम्हाला। देव डोक्यावर घेतोय अजून फिरतोय तर आमचं कुत्र्यासारखं हाल आहे आमचं। नागरिक म्हणून सगळ्यात महत्त्वाचा अधिकार म्हणजे मतदानाचा अधिकार हे यांना नाहीये। मतदान कुणी चिकार मात्या द्या मतदान पण मतदान द्यायला तर ती पुढारी जर आलं तर मतदान देणार पुढारी नाही आलं तर मतदान कोणाला काय गावात वाटत टाकत जायचं होई। आमचं काय बघतं दुसरं कामी धंदा करत नाही
ते काम धंदा देव डोक्यावर घेणं, चाबूक मारून घेणं आणि भीक मागणं, चुळीवरनं पुढच्या गावाला जाणं. उधार कोणाला महागाई गेला का ना, ती काय म्हणतात, हो तुम्ही उधार घेताय खरं, पण उद्या तुम्ही गेलं म्हणजे आमचे पैसे बुडलं की दुकानातलं. नाही बाबा, तुम्हाला रोख पैसे द्या तेव्हा मी तुम्हाला सामान देतो. नाही रोख पैसे ना, मी सामान देणारच नाही. आम्ही जावा तुम्ही फिरून माघारी. काय रे, दुकानातलं पैसे तुम्ही उधार मागताय, तुमचा काय खरेदी पावती काय आहे का इथं? तुम्हाला काय जागा आहे? तुम्हाला काय घर आहे? तुम्हाला काय आहे? तुमच्या नावावर कसं द्यायचं? एकीकडे शायनिंग इंडिया म्हणून विकासाच्या मोठ्या मोठ्या गप्पा मारायच्या आणि दुसरीकडे भारतातल्या या वास्तवाकडे दिसत असूनही दुर्लक्ष करायचं. आतापर्यंत कितीतरी सरकार आली आणि गेली, पण या भटक्या विमुक्तांचं जीवन अजूनही तसंच आहे. भारताचा नागरिक म्हणून किमान बेसिक सुविधा तरी आम्हाला मिळाव्यात एवढीच माफक अपेक्षा यांची आहे. रोहिणी गोसावी, भारत फॉर इंडिया, पुणे.